आज आपण बघणार आहोत शेतकऱ्यांसाठी शेती सामानासाठी कमीत कमी व्याजामध्ये कर्ज उपलब्ध करून देणारी गव्हर्नमेंटची स्कीम आहे. तर चला आता बघूया कोणती स्कीम आहे ती. किसान क्रेडिट कार्ड KCC योजना. शेतकऱ्यांना पेरणी, बियाणे, खते, कीटकनाशके आणि मजुरी यासारख्या शेती कामासाठी अत्यंत कमी व्याजदरात साधारणपणे 4% कर्जाने उपलब्ध करून देते. 2025-26च्या अर्थसंकल्पानुसार KCCची कर्ज मर्यादा आता 3 लाखावरून 5 लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे. हे कार्ड नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI द्वारे जारी केले जाते. अर्ज कसा करावा? अर्ज हा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येतो. ऑफलाईन पद्धत, जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत म्हणजेच SBI, बँक ऑफ इंडिया, PNB, ग्रामीण बँकेत किंवा सहकारी बँकेत जाऊन फॉर्म भरा. आणि ऑनलाईन पद्धत आहे जनसमर्थ पोर्टल किंवा बँकेच्या मोबाईल ॲपवरून अर्ज करता येतो. किसान क्रेडिट कार्डची मुख्य वैशिष्ट्ये: शेतकऱ्यांना सावकारी पाशातून वाचवणे आणि वेळेवर खेळते भांडवल पुरवणे. कर्ज मर्यादा 5 लाख रुपयापर्यंत पीक कर्जासाठी. व्याजदर नियमित परतफेड व्याजावर साधारणपणे 7% असतो, परंतु वेळेवर फेडल्यास 3% सवलत मिळून तो प्रभावीपणे 4% पडतो. वैधता: कार्ड हे 5 वर्षासाठी वैध असते. दरवर्षी नूतनीकरण आवश्यक आहे. अतिरिक्त लाभ: यामध्ये पीक विमा आणि वैयक्तिक अपघात विमा देखील समाविष्ट आहे. पात्रता: सर्व शेतकरी स्वतःची जमीन असणारे किंवा भाडेतत्त्वावर शेती करणारे. पशुसंवर्धन, शेळीपालन, मेंढीपालन, कुक्कुटपालन आणि मत्स्यपालन करणारे शेतकरी. वय 18 ते 75 वर्ष. 60 वर्षावरील शेतकऱ्यांसाठी सह अर्जदार आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे: अर्ज फॉर्म, आधार कार्ड, पॅन कार्ड, 7/12 आणि 8 जमिनीचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो. पशुपालन, मत्स्यपालन असल्यास संबंधित कागदपत्रे. फायदे: कमी व्याजदर आणि सुलभ परतफेड. तातडीच्या गरजेसाठी रोकड उपलब्धता. पिकाचे नुकसान झाल्यास विम्याचे संरक्षण. टीप: 3 लाख रुपयाच्या मर्यादेपर्यंतच्या कर्जासाठी कोणतेही तारण म्हणजे सिक्युरिटी आवश्यक नाही. डिस्क्लेमर: हा व्हिडिओ तुमच्या एज्युकेशनल पर्पजसाठी बनवला गेला आहे. तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.